कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू। कमानी परिसरातील दुर्दैवी घटना। पालिका प्रशासनाविरोधात मनसेसाठी या महापौर आल्याशिवाय हटणार नाही, मनसैनिक ठाम। कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये बाचाबाची। घरात बसून फक्त आरोप करू नका, रितू तावडेंचा पलटवार। तर पेडणेकरांनी तावडेंना रील महापौर म्हणून डिवचलं। पावसामुळे राज्यामध्ये झाडांची पडझड सुरूच। शिवसेना भवन परिसरासह दादरमध्ये 7 ठिकाणी झाडांची पडझड। घाटकोपर, नवी मुंबई, पुणे, साताऱ्यात देखील झाड कोसळल्याच्या घटना। वाहनांचं मोठं नुकसान, काही ठिकाणी वाहतुकीवरही मोठा परिणाम। राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा यलगार। दादरमध्ये आज रामरक्षा आंदोलन। ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 4 वाजता हनुमान मंदिरात महाआरती घेतली जाणार। उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला। त्यांनी रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली। ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? मंदिरापासून लुटलेला पैसा सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही, संजय राऊतांचा घणाघात। आधी पक्ष रक्षा आणि आमदार रक्षा आंदोलन करा। राम मंदिरातील दोषींवर कारवाई तर होणारच आहे, पण आधी मुंबईच्या पैशांचा हिशोब द्या। रामरक्षा आंदोलनावरून नवनाथ बन यांचा निशाणा। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंकडून 20 कोटींची ऑफर आहे, संजय राऊतांचा दावा। तर मला कोणतीही ऑफर नाही, धीरज लिंगाडे यांनी राऊतांचे आरोप फेटाळलेत। सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध। पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला। मंगळवारी मातोश्री निवासस्थानी तातडीने बैठक। भांडूपमध्ये अमित साठवांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। साठवांविरोधात मनसे आक्रमक। अंधेरी रेल्वे स्थानकात देखील भर पावसात मनसेचं आंदोलन। मनसेकडून साठवांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ। दुरुस्तीची प्रक्रिया हाती, गळतीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार, संबंधित बिल्डरवरती कारवाई होणार, महापौर रितू तावडेंचा इशारा। तर बिल्डरनेही पालिकेकडे बोट दाखवलं। फुटपाथचं बांधकाम चुकीचं पद्धतीचं असल्याचा दावा। पुण्यामध्ये डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा। तळेगाव दाभाड्यामध्ये विकास कामांची पोलखोल, प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। सततच्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गालाही फटका। खड्ड्यांसह रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। नागोठणेच्या सुकेळीजवळ वाहतूक ठप्प। खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही मोठा परिणाम। वसई विरारमध्ये पावसाची उसंत, मात्र परिसर अद्यापही जलमय। मिठाघर परिसराला पाण्याचा वेढा, जनजीवन विस्कळीत। शेकडो कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका। रायगडमध्ये पूरस्थिती, अंबा नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरलं। बाजारपेठ, कोळीवाडा परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी। मुसळधार पावसामुळे एसटी स्टँडसह अनेक भागात पूर, जनजीवनही विस्कळीत। कोल्हापुरात पुराचा धोका, पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर। 32 बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर। सांगलीच्या वारणा नदीवरील छोटा बंधारा पाण्याखाली, संततधार पावसामुळे चिकुर्डे येथील वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ, नदी नाले तुडुंब भरले। सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढला। जाणवली आणि गड नदीला पूर, तर संगम नदीच्या देखील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। 24 तासात मुंबईच्या तलावांमध्ये पाणी साठ्यात वाढ। मुंबईतील 7 जलाशयांमध्ये एकूण 13.19% पाणीसाठा, मुंबईकरांना मोठा दिलासा। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। जालन्यामध्ये 318 वर्षांनंतर पहिल्यांदाच आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचा भव्य रिंगण सोहळा। ऐतिहासिक रिंगण सोहळ्याची विहंगम ड्रोन दृश्य समोर, टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊलींचा जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला।